जेवणामध्ये आहे घेवड्याची आमटी, भेंडी आणि भाकरी आणि सोबतच बॉबी ही लागतेच. आणि स्नोवी पण बसले इथेच. स्नोवी, जेवायचंय तुला? जेवायचंय. भाकरी करणार आहेस तू? चला या जेवण करा. हो बरोबर आहे. तर मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आपल्या गोकर्णाला छान असं फूल आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि किती भारी वाटतंय ना. आता सुरुवात होतील फुलं यायला. आणि आज तब्येत जाम झाले, म्हणजे रात्रीपासून जाम झाले, त्याच्यामुळे मी रात्रीचा पुन्हा व्हिडिओच नाही घेऊ शकले. कारण अचानकच ताप आला आणि मला काहीच सुचेना, म्हणजे पूर्ण अवस्था बेकार झाली. आणि आत्तासुद्धा तसंच आहे, थोडंसं कणकणी आहेच. आणि तिथे धूळ आहे ना खूप, त्या धुळीची मुळातच ॲलर्जी आहे. आणि त्यात ती धूळ सगळी नाकात तोंडात जाऊन आहे ना पूर्ण असा घसा खवखव करायला लागला. आणि त्याने मग कसकस आली पूर्ण आणि एकदमच जाम झाले. तर आता निघाली आहे स्टॉलवर. आज चैतन्य पण नाही उठला लवकर, तर आज मीच निघाली आहे स्टॉल ओपन करायला. तर आता बघूयात आजच्या दिवसाचं रुटीन कसं कसं होतं आहे ते. मग जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार आहे. तर चला, निघते आहे स्टॉलवर. डीमार्टला जायचं ठरलं आहे आज. ना सुट्टी आहे, त्यामुळे मी घरी निघाले. तर तुम्ही इथे बघू शकता, छानसा तिरंगा असा फडकत आहे. 3 दिवस झालं रोज म्हणजे मुलांची प्रभात फेरी आणि झेंडावंदन होतं. आणि या बाजूच्या हॉलमध्ये रांगोळी काढायचं चाललेलं आहे. तर मी आता तिथे जात नाही आहे, कारण तिथे गेली तर माझा वेळ भरपूर जाईल. तर मी तुम्हाला इथे दाखवते. ही आपली ग्रामपंचायत आहे आणि इथे उद्याची तयारी करून ठेवलेली आहे. कवायत असते मुलांची, तर लेडीज लोकांचा आवाज येतो. आणि इथे सगळी रांगोळी वगैरे काढून ठेवलेली आहे. तर उद्या इथेच आपल्याला यायचं आहे झेंडावंदनसाठी. आणि ही तयारी जी केलेली आहे ती मला तुम्हाला दाखवायची होती. जेवणामध्ये आहे घेवड्याची आमटी, भेंडी आणि भाकरी आणि सोबतच बॉबी ही लागतेच. आणि स्नोवी पण बसले इथेच. स्नोवी, जेवायचंय तुला? जेवायचंय. भाकरी करणार आहेस तू? चला या जेवण करा. हो बरोबर आहे. जेवण वगैरे आवरलं आणि मग भांडी पण घासली आणि आता निघालो आहोत डीमार्टला. दोघेच आहोत आणि दोघेच निघालो आहोत राजा राणी. आणि रस्त्याचं काम चालू आहे सुरूर वाई रोडच्या, त्याच्यामुळे मग कवठ्यावरून मधून घेऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. महत्त्वाचं म्हणजे जे घ्यायचं ते घेतलं, पण त्यातही जे आवडीचं असतं ते म्हणजे किटकॅट खूप आवडते. तर किटकॅट घेतलेल्या आहेत आणि बाकीचा बाजारही घेतलेला आहे. दोघे चालू होतो. आता बाजार घेऊन झालेला आहे. आता निघालो आहोत घरी आणि मग घरी सगळा बाजार काढून ठेवायचा आणि त्यानंतर मग लगेच स्टॉलवर जायचं. अजून सुरेख करायचं चाललेलं आहे ग्रामपंचायतला. आणि किती छान पद्धतीने ते काय म्हणतो त्याला, लेस वगैरे लावलं आहे. किती भारी दिसतंय बघा. तर चला मंडळी, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची. वाजले आहेत फक्त 10 आणि उद्या उठायचं आहे लवकर. 15 ऑगस्ट आहे. त्यात तब्येत पण थोडी, ते बघा तिने परत हे केलं वाटतं. बाहेर सोडा तिला. आज काय एकही मूर्ती केलेली नाही आहे डेकोरेट, कारण खूपच जाम झालं आहे. आणि उद्या पण उठते की नाही माहीत नाही. माझ्या आवाजावरून तर तुम्हाला लक्षात येतच असेल की तब्येत पूर्णच जाम झाले. ॲक्च्युली ते सगळी धूळ उडते रोडला असल्यामुळे, आणि ती धूळ म्हणजे एकदम बारीक डस्ट ते पूर्ण नाका तोंडात जातं आणि त्याने श्वास घ्यायला आणि याला सुद्धा प्रॉब्लेम होतो. उद्यापासून मी मास्क लावणार आहे, कारण गरजेचंच आहे आणि खूप त्रास होतो आहे असं. तर आज बघ, तर व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा. बाय.